रक्तदान करून तर बघा. 15 दिवसांनी नको, 3 महिन्यांनी, 3 महिन्यांनी नाही जमणार, 6 महिन्यांनी, 6 महिन्यांनी नाही, प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करा. तेवढं तरी जरी केलं तरी जे आयुष्य तुमचं संपलेलं आहे, पुढचं उरलेलं आयुष्य एन्जॉय करण्यासाठी रक्तदानासारखं महत्पुण्य काहीही नाही. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. रक्तदान करावे का असा प्रश्न पडतो काही वेळा. दान संस्कृती ही भारतातनं जन्माला आली, आपण सगळ्या जगाला दिलं. दान करावं, देत राहावं, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, जसा दुसरा देतोय तसा तुम्ही पण देण्याचा प्रयत्न करा. कायम हात असाच पाहिजे असं नाही, कधीतरी तो असा देखील असावा. रक्तदान जिवंतपणी जरूर करावं. कोणतंही दान जे आहे हे जिवंतपणीच करावं. यासाठी आमचे आदर्श आहेत दधीची ऋषी. भारतीय संस्कृतीमधले सगळ्यात टॉपमोस्ट दान करण्यात श्रेष्ठ कोण असेल, कर्णाचं नाव एक येतं आणि दधीची ऋषींचं नाव येतं. कर्ण हा दानशूर म्हणूनच प्रसिद्ध आहे. दधीची ऋषी जे आहेत यांनी तर आपला अख्खा देह इंद्राला देऊन टाकला वज्र बनवण्यासाठी. परंतु दान हे जिवंतपणी करायचं. मृत्यूनंतर दान ही संकल्पना आयुर्वेदामध्ये, अध्यात्मामध्ये, भारतीय शास्त्रांमध्ये शक्यतो नाही, तशी आढळत नाही. जे काही द्यायचं आहे ते तुमच्या जिवंतपणी देऊन टाका. मग इस्टेटीचं वाटप असू देत किंवा घरादारांचं वाटप असू देत, तुमच्याकडे काही झाडं पेडं लावली आहेत त्यांचं वाटप असू देत, जिवंतपणी इच्छा मृत्यूपत्र करून ठेवायचं. हे एका प्रकारचं दान आहे. आसक्तीपासून लांब जायचं, यासाठीच तर वानप्रस्थाश्रम आणि पुढचा संन्यासाश्रम सांगितलेला आहे. ह्या सगळ्या भौतिक युगातनं, ह्या मायेतनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी ही दान संस्कृती जन्माला आली. मोहमायेमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे हवं आहे ते सुद्धा तुम्ही दान करून टाका. तुम्हाला जर भूक लागलेली असेल तर तुम्ही तुमची भाकरी खाऊ शकता, पण त्याच वेळेला जर याचक दरवाजावर आला तर तुमच्यातली अर्धी भाकरी त्याला देणं ही आमची संस्कृती आहे ते सगळं मलाच आणि तुझं देखील मला ओरबाडून घेणं ही संस्कृती आजच्या कलियुगातली झालेली आहे. ही भारतीय संस्कृती नाही. आहे त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं दुसऱ्याला देणं ही परंपरा झाली, प्रकृती झाली. आणि माझ्याकडची सगळीच भाकरी घे तुला म्हणून देणं ही संस्कृती झाली. रक्तदान करावं का? जरूर करावं. आयुर्वेदामध्ये तर सांगितलं आहे, रक्त मोक्षणा एवढी चांगली चिकित्सा नाही. म्हणजे आमचे गुरुजी आम्हाला असं सांगायचे की पेशंट आला आणि तुम्हाला जर त्याचं निदान योग्य वेळेला झालं नाही, काय करायचं? त्याच्या हाताला एक टुर्निकेट बांधायचं, रक्तमोक्षण करून टाकायचं पहिल्यांदा. मग विचारायचं, तुझं नाव काय आहे, बाळा कुठनं आलास, काय त्रास होत होता तुला, माझ्याकडे कशासाठी आलास, हे सगळे प्रश्न नंतर. पहिल्यांदा रक्त काढून टाका. रक्त काढणं ही 50% ट्रीटमेंट. तो पेशंट बराच झाला, मग तो म्हणेल, अरे माझं डोकं दुखत होतं आणि मला तुम्ही हे काय रक्त काढून टाकलं, त्यानंतर माझं डोकं दुखायचं लगेच थांबलं. रक्तदान करणं हे 50% आजार बरं करतं. अर्धचिकित्सा असं म्हटलेलं आहे. जशी बस्ती अर्धचिकित्सा सांगितली आहे तसं रक्त काढून टाकणं, रक्तमोक्षण ही अर्धी चिकित्सा सांगितली. शिरेतून रक्त काढणं हा एक प्रकार झाला. रक्तमोक्षणाविषयी आपण 2 व्हिडिओ यापूर्वी बघितलेले आहेत. त्यामुळे उवाच्या चॅनलवरती तुम्ही सावकाश बघा. रक्तदान करा. दर 15 दिवसांनी रक्तदान सांगितलं आहे. अगदी 350 मिली जसं आज ती बॅग भरून काढलं जातं एवढं रक्त काढण्याची आवश्यकता नाही आहे. आयुर्वेद म्हणतो तुम्ही जे काही खाताय पिताय त्याच्यातनं, आहारातनं जे काही टाकाऊ तयार झालेलं आहे आणि जे लिव्हरवरचा लोड आल्यामुळे रक्तात पुढे गेलेलं आहे, आता हे रक्तातले जे दोष आहेत हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग वाढवू शकतात, मनावरचे रोग वाढवू शकतात, हृदयातले रोग वाढवू शकतात, शरीरामध्ये स्टॅग्नेशन, जिथे साठा केला जाऊ शकतो अशा सगळ्या अवयवांमध्ये हे रोग होऊ शकतात. मग अगदी किडनीमधला मुतखडा असेल, पित्ताशयातला खडा असेल किंवा मेंदूमधली एखादी गाठ असेल, हृदयातलं कोलेस्ट्रॉल असेल, सगळीकडे जिथे साठवणूक केली जाते अशा सगळ्या आजारांवर आयुर्वेद म्हणतो रक्तमोक्षण करा. डोळ्यांसाठी तर अतिशय चांगलं. ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत त्यांनी रक्तदान करा, रक्तमोक्षण करा. आयुर्वेदात सांगितलं आहे की शिरोरोग, खांद्याच्या वरचे जे आजार आहेत, ज्याला उत्तमांग असं म्हटलेलं आहे, यापैकी कुठेही आजार तुम्हाला असू देत, मग तो स्पॉन्डिलायटिस असू देत, ब्रेनमधला एखादा क्लॉट असू देत, डोळ्यांचे प्रॉब्लेम, कानाचे प्रॉब्लेम, आणखीन काही हॉर्मोन्सची इम्बॅलन्स, पहिल्यांदा रक्त काढून टाका. रक्त काढून टाकलं की शरीराला एक मोकळी जागा आतमध्ये मिळते. जसं एखाद्या मोकळ्या पटांगणावर आपण आलो आणि खेळायचं ठरवलं तर कसं व्यवस्थित खेळता येतं, पण गल्लीतल्या गल्लीमध्ये कुठे काचेवर दगड बसेल, कुठे खिडकी कोणाची फुटेल, या भीतीमध्ये तुम्ही जेव्हा चेंडूफळी खेळता किंवा फुटबॉल खेळता त्याला मजा येत नाही. मोकळ्या ग्राउंडवर कसं छान मजा येते खेळायला,
तसं शरीराला आतमध्ये जरा मोकळी जागा पाहिजे असते आणि त्यासाठी ती जागा रक्तातही पाहिजे, मांसातही पाहिजे, चरबीतही पाहिजे, आतड्यामध्ये पाहिजे, स्पेस पाहिजे, जागा पाहिजे. आणि ही जागा जर आपण तयार केली, त्यासाठी जर थोडंसं रक्त काढून टाकलं शरीरातनं. आता आयुर्वेदात रक्त काढून टाकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जळू लावून काढता येतं, अलाबू लावून काढता येतं, किंवा सिरिंजने काढता येतं, किंवा सरळ छेद घ्यायचा, लेटिंग, ब्लड लेटिंग, जाऊ देत रक्त थोडंसं, ही ट्रीटमेंट सांगितलेली आहे. अर्थात हे सगळं करताना वैद्यांचा सल्ला घ्यायचा. आणि आत्महत्या करण्यासाठी असं फाडून बिडून घेतात, ते काही खरं नाही आहे. हे रक्तमोक्षण नाही आहे, ही आत्महत्या आहे. रक्तदान केल्याने कोणते कोणते आजार बरे होऊ शकतात? सगळेच्या सगळे आजार असं नाही मी म्हणणार, पण 50% आजार बरे होऊ शकतात. रक्तदाब हो नक्की कमी होऊ शकतो. किडनींवरचा लोड म्हणजे डायलिसिस हो नक्की कमी होऊ शकतं. फुफ्फुसांवरचा लोड हो नक्की कमी होऊ शकतो. रक्तफेन संभूतः, फुफ्फुसाशी संबंधित असलेले आजार पहिल्यांदा रक्ताशी संबंधित विचार करा. रक्त काढून टाका, लगेच फायदा होऊ शकेल. त्वचेशी संबंधित आजार हो रक्तदान करा. मनाशी संबंधित आजार हो रक्तदान करा. सायकोसोमॅटिक डिसीज हो करू शकता. हॉर्मोन इम्बॅलन्स असलेले हो सगळे रक्तमोक्षणाने बरे होऊ शकतात. ही आज जे काही मनोशारीरिक आजार सांगितलेले आहेत, जिथे जंतू संसर्ग नाही, त्या सगळ्या अवस्थांमध्ये आपण रक्तमोक्षण करू शकतो. आता हे ॲलोपॅथीमध्ये सांगितलं आहे का? नाही सांगितलेलं. त्यांच्याकडे ही संकल्पनाच नाही आहे. त्यामुळे आयुर्वेदातलाही प्लस पॉईंट आहे की रक्तदान करणं ही अर्धी चिकित्सा आहे. आता त्या पॅथॉलॉजिस्टला जरी सांगितलं इथे जरा माझं रक्त काढून टाक, तर तो म्हणणार आम्हाला तपासण्यासाठी रक्त काढायचं असतं, रक्तदान करण्यासाठी रक्त काढायचं असतं, परंतु चिकित्सा म्हणून रक्त आम्ही तुमच्याकडनं पहिल्यांदाच ऐकतोय. त्यांना सांगायचं आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण नावाची प्रक्रिया आहे, तुम्हाला शिरा पटकन मिळतात म्हणून तुमच्याकडे आलो. नाहीतर काही डॉक्टरना ती शिरच सापडत नाही. या शिरेतनंच काढलं पाहिजे असं नाही. पायाची शीर चालते, डोक्याची शीर चालते, मानेची शीर चालते, जी शीर अशी वर फुगलेली आहे. आणि जेव्हा भरतीची वेळ असते तेव्हा जर रक्तदान केलं तर जास्ती फायदा होतो. शिरा भरतीच्या वेळेला फुगलेल्या असतात आणि ह्या भरतीच्या वेळेला फुगलेल्या शिरांमधनं जर रक्त काढून टाकलं तर फायदा जास्ती होतो. वैद्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या शिरेतनं रक्त काढून टाकणं हे रक्तदान होतं. आणि रक्तदान केल्याला ते पुढे रक्ताचं काय केलं जातं विचार करायचा नाही. माझ्या रक्ताचा दुसऱ्याला त्रास होणार का विचार करायचा नाही. आधी स्वार्थ मग परमार्थ. आधी तुमच्या अंगातलं रक्त जाऊ देत. ज्याला हवंय त्याला त्याच्यातले जे घटक वापरायचे असतील ते त्यांना वापरू देत. आपल्या शरीरातनं बाहेर जाणं एवढा स्वार्थ जरी आता लक्षात घेतला, आधी स्वार्थ मग परमार्थ, आधी पोटोबा मग विठोबा. रक्तदान करून तर बघा. 15 दिवसांनी नको, 3 महिन्यांनी, 3 महिन्यांनी नाही जमणार, 6 महिन्यांनी, 6 महिन्यांनी नाही, प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करा. तेवढं जरी केलं तरी जे आयुष्य तुमचं संपलेलं आहे, पुढचं उरलेलं आयुष्य एन्जॉय करण्यासाठी रक्तदानासारखं महत्पुण्य काहीही नाही. धन्यवाद.